श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या रविवारी 19 एप्रिलला आहे अक्षय्य तृतीया. अक्षय्य तृतीयेचा हा संपूर्ण दिवस खूपच शुभ मानला जातो. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त असा अक्षय्य तृतीयेचा दिवस मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिला आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास करतात. तसंच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची सुद्धा विधिवत पूजा केली जाते. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण लक्ष्मीकारक अशा वस्तूंची खरेदीसुद्धा केली जाते, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतं आणि आपल्या घरातल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होऊन त्याचा क्षय हा कधीही होत नाही. अक्षय्य या शब्दाचा अर्थ कधीही क्षय न होणारा, कधीही न संपणारा, चिरकाल टिकणारा असा होतो. आणि म्हणूनच या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण जी काही चांगली शुभ कामं करतो तर त्याचे फळ हे आपल्याला अक्षय्य म्हणजेच चिरकाळ टिकणारे, कधीही न संपणारे असेच मिळते. आणि तसंच त्याचा क्षय हा कधीही होत नाही. आणि म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण चांगली शुभ कामं करत असतो, चांगल्या वस्तूंची, शुभ गोष्टींची, लक्ष्मीकारक गोष्टींची खरेदी करत असतो. तसंच दानधर्मसुद्धा करत असतो आणि आपल्या पितरांचे पूजन, त्यांची सेवासुद्धा आपण या दिवशी करत असतो. असं असलं तरी अक्षय्य तृतीयेच्या या अत्यंत शुभ मुहूर्ताच्या दिवशी शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की काही कामही चुकूनही या दिवशी करू नये. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया ही आपण साजरी करत असतो आणि यंदा उद्या 19 एप्रिलला रविवारीच आपण अक्षय्य तृतीया ही साजरी करणार आहोत. या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणं खूपच शुभ मानलं जातं. पण या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याबरोबरच दानधर्म करण्यालाही खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. असा हा अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस खूपच शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण जे काही शुभ कामं करू, चांगले कर्म करू, चांगले कामं करू तर त्याचे फळ हे आपल्याला चांगलेच मिळत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि आपल्या संपूर्ण घराची भरभराट होऊन संपूर्ण घराची खूप प्रगती होते. पण त्यासोबतच आपण जर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही चुका या केल्यात, काही महत्त्वाचे नियम आहेत ते जर आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नाही पाळलेत तर यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराटीऐवजी गरिबीचे वास्तव्य हे येऊ शकतं. आपल्या घरामध्ये संकट, दारिद्र्य हे येऊ शकतं. अशा काही गोष्टी आहेत, अशा काही चुका आहेत. या जर चुका आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केल्यात तर यामुळे माता लक्ष्मीही आपल्यावर नाराज होऊ शकते आणि आपलं दुर्भाग्य हे आपल्या मागे लागू शकतं आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो. या दिवशी आपण जर काही नियमांचं पालन हे केलं नाही तर यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागतात. आणि तसंच अशी काही महत्त्वाची कामं आहेत की जी आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केली तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करते आणि तिचा भरभरून अखंड आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम लाभत असतो. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे आणि तसंच कोणते महत्त्वाचे नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत, कोणत्या चुका या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या चुका तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उद्या चुकूनही तुमच्याकडनं होऊ देऊ नका. या दिवशी तुम्ही तर काहीही नाही केलं तरीसुद्धा चालेल, पण हे नियम उद्या तुम्ही नक्की पाळा आणि या चुका उद्या अवश्य टाळा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुम्हाला संपूर्ण अक्षय्य तृतीयेचं फळ हे नक्की मिळेल. चला तर मग आपण आता आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि उद्या आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, कोणते नियम पाळायचे आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहितीही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. अक्षय्य तृतीया हा सण अत्यंत पवित्र आणि शुभ सण असा मानला जातो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होते. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ या दिवशी आपण आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा, आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट राहावे यासाठी आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यांची पूजन करत असतो आणि तसंच आपण आघारी म्हणजेच घाससुद्धा आपल्या पितरांसाठी या दिवशी घालत असतो. तसंच करा आणि केळीचे पूजनसुद्धा आपण या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी करत असतो. तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण केलेल्या या पूजेमुळे आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा भरभरून आशीर्वाद देतात.
तर या दिवशी आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि छोटी छोटी अशी कामं करायची आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहील। तर या दिवशी प्रत्येक गृहलक्ष्मीने सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठायचं आहे आणि उठल्याबरोबर आपलं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे। आणि गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र हे तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जी जागा आहे तर ती जागा आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायची आहे आणि तिथे गोमूत्र, गंगाजल आणि तसंच चिमूटभर हळद हे एका शुद्ध स्वच्छ पाण्यामध्ये टाकून हे पाणी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि याच पाण्याने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची बाहेरची जागा ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे। यामुळे रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मकता ही आलेली असेल, नकारात्मक ऊर्जा ही आलेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये ती येणार नाही। आणि तसंच या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे सुद्धा करायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर छोटीशी का असेना एक छान सुंदर अशी रांगोळी काढायची आहे। लक्ष्मीची पावलं ही सुद्धा काढायची आहेत। यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही कायम टिकून राहते। तसंच उद्या आपलं मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह सुद्धा काढायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करून आपल्याला या दिवशी धूपदीप हे ओवाळून उंबरठ्याचं पूजन हे जरूर करून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होतं आणि लक्ष्मी देवीचा वास हा कायम राहतो। त्याचप्रमाणे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण हे अवश्य लावायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करेल। याप्रमाणे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वार हे स्वच्छ आणि सुशोभित केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करते आणि आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर करते आणि यातून निर्माण होणारी सर्व सकारात्मक ऊर्जा ही माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यास आकर्षित करते। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घराची साफसफाई ही सुद्धा करायची आहे आणि आपल्याला आपल्या घराची फरशी लादी पुसताना या दिवशी त्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ आणि थोडेसे गोमूत्र हे टाकायचं आहे आणि या पाण्यानेच आपलं संपूर्ण घर, आपली लादी ही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। असं केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी देवपूजा करताना देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे। आपलं देवघर सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ करायचं आहे आणि तसंच देवघरासमोर सुद्धा आपल्याला छान सुंदरशी छोटीशी का असेना रांगोळी काढायची आहे। अक्षय्य तृतीयेला पूजा केल्याने आपले घर हे पवित्र राहते आणि आपल्याला मनशांती मिळते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। अक्षय्य तृतीयेचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये या दिवशी एक अखंड दिवा हा सुद्धा अवश्य लावायचा आहे। असा दिवा की जो संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील। तर यासाठी असा तेलाचा किंवा तुपाचा अखंड दिवा आपल्याला या दिवशी आपल्या देवघरामध्ये अवश्य लावायचा आहे। यामुळे आपल्या देवतांची कृपा ही आपल्यावर कायम राहील। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी तुळशीची पूजासुद्धा अवश्य करायची आहे। तुळशीला आपल्याला या दिवशी जल अर्पण करायचं आहे। तसंच हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून तिची पूजा करून घ्यायची आहे आणि तसंच सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आपल्याला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या किचनमध्ये असलेल्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे। आपल्या किचनमध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो। ज्या ठिकाणी आपलं किचन असतं, जिथे आपली गॅसची शेगडी असते, ती साक्षात अन्नपूर्णा माता ही वास करत असते आणि या दिवशी जर आपण गॅस शेगडीची हळद, कुंकू, अक्षता, फुल अर्पण करून पूजा केली, धूपदीप ओवाळून पूजा केली तर यामुळे साक्षात अन्नपूर्णा माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कायम भरभराट राहते। म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या गॅस शेगडीची पूजा ही अवश्य करायची आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या यथाशक्ती गरजू गरीब व्यक्तींना दानधर्म हा सुद्धा करायचा आहे। मग तुम्ही या दिवशी अन्नदान किंवा वस्त्रदान एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला करू शकतात आणि तेही तुमच्या यथाशक्तीने। तर हे झालं आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करायचं आहे याबद्दलची माहिती। आणि आता अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही आहे याबद्दलही आपण जाणून घेऊया। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला चुकूनही कर्ज हे आपल्याला घ्यायचं नाही आहे, अन्यथा वर्षभर कर्ज घेण्याची वेळ ही आपल्यावर येऊ शकते। तसंच या दिवशी आपल्याला कोणालाही पैसे हे उधार द्यायचे नाही आहेत आणि तसंच कोणाकडून घ्यायचे सुद्धा नाही आहेत आणि कर्ज हे सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही घ्यायचं नाही आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची वेगवेगळी पूजा ही सुद्धा करायची नाही आहे। श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांची जोडी आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून म्हणत असतो। देवी लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंची पत्नी आहे। त्यामुळे जिथे श्रीहरी विष्णूंची पूजा होते तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी दोघांची एकत्र पूजा ही करायची आहे।
असं केल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये समृद्धी सौभाग्य हे लाभत असतं. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या मनामध्ये कोणत्याही व्यक्तीविषयी आपल्याला वाईट भावना किंवा राग हा ठेवायचा नाही आहे. या दिवशी आपल्याला आपलं मन हे स्वच्छ ठेवायचं आहे. कोणावरही राग करण्याआधी आपण 10 वेळा विचार करायचा आहे. कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट भावना ही आपल्या मनामध्ये आली तर ती वाईट भावना आपल्या मनामध्ये या दिवशी चुकूनही ठेवू नका. नाहीतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला या दिवशी अवश्य टाळायची आहे. ही चूक आपल्याला चुकूनही या दिवशी करायची नाहीये. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चोरी करणं, खोटं बोलणं किंवा जुगार खेळणं इत्यादी गोष्टीसुद्धा चुकूनही करायच्या नाहीयेत. तसंच या दिवशी मांसाहार हा सुद्धा आपल्याला चुकूनही करायचा नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन, मद्यपान हे सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाहीये. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरातून आशीर्वाद, चांगल्या गोष्टी आणि तसंच माता लक्ष्मी ही सुद्धा निघून जाते आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दीर्घकाळ वाईट परिणाम हे भोगावे लागतात. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला या गोष्टी अवश्य टाळायच्या आहेत. कोणाशी वादविवाद या दिवशी आपल्याला चुकूनही घालायचा नाहीये आणि या चुकीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण तंटा हा सुद्धा करायचा नाही आहे. कोणालाही अपशब्द आपल्या घरामध्ये या दिवशी आपल्याला चुकूनही बोलायचे नाही आहेत आणि तसंच मोठ्यांचा अपमानसुद्धा या दिवशी आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे. यामुळे देवी लक्ष्मीही आपल्यावर क्रोधित होऊ शकते. तसंच या दिवशी संध्याकाळनंतर आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये झाडू हा लावायचा नाही आहे. झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं. संध्याकाळ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये झाडू मारणं हे अशुभ मानलं जातं आणि म्हणून ही चूकसुद्धा आपल्याला टाळायची आहे. तसंच या दिवशी आपल्याला आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ ठेवायचं आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीही वास करते आणि म्हणून याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला तुमचं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे, पण संध्याकाळनंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला चुकूनही झाडू हा लावायचा नाही आहे. या दिवशी आपलं घर हे नीटनेटकं स्वच्छ न ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि दुर्दैव हे येऊ शकतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला चुकूनही बसायचं नाही आहे. कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि अशा या वेळेस जर आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर बसलो तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत नाही. म्हणून ही चूकसुद्धा आपल्याला टाळायची आहे. तसंच अक्षय्य तृतीयेला कोणताही गरजू व्यक्ती, भिकारी किंवा प्राणी किंवा एखादा भिक्षुकी किंवा पक्षी हा जर तुमच्या दारामध्ये आला तर त्यांना अन्न आणि पाणी दिल्याशिवाय तुम्ही चुकूनही जाऊ देऊ नका. असे न केल्यामुळे मिळालेल्या पुण्याचे फायदे आपल्याला मिळत नाही. देवी लक्ष्मी आपल्या कुटुंबावर क्रोधित होते आणि दुर्दैव आपले साथ सोडत नाही आणि म्हणून अक्षय्य तृतीयेला गरजूंना आपल्याला नक्कीच मदत ही करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी कोणीही प्लॅस्टिकची, ॲल्युमिनियमची किंवा स्टीलची भांडी ही चुकूनही खरेदी करू नका. कारण या सर्व वस्तूंवर राहूचा प्रभाव असतो. यामुळे आपल्या घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते. त्याचप्रमाणे या दिवशी सोने चांदीचे दागिने हरवणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं. धनहानीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे या दिवशी तुमचे सोने चांदीचे दागिने हे हरवणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर याप्रमाणे तुम्ही हे जे काही सर्व नियम आहेत तर हे नियम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पाळाल तर यामुळे तुम्हाला अक्षय्य तृतीयेचं संपूर्ण फळ हे नक्की मिळेल. तर याप्रमाणे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती दिली आहे की उद्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, कोणते महत्त्वाचे नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.